नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज मी आलेलो आहे बटाट्याच्या प्लॉट मध्ये। तुम्ही बघू शकतात हा बटाट्याची लागवड, या बटाट्याची लागवड करून एक 17 ते 18 दिवस झालेले। तुम्ही बघू शकतात बटाटा एकदम चांगल्या पद्धतीने जर्मिनेट झालेला आहे, तिची वाढ पण एकदम व्यवस्थित झालेली आहे। पण तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये काही असं वेगळं दिसत आहे का? तर तुम्ही बघू शकता ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला सगळीकडे सध्या जास्त प्रमाणामध्ये गवत दिसत आहे। तर गवताचा विषय आला तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची एक हे होती की बटाट्यावर तणनाशक असतं का? तर तुम्हाला सांगू शकतो की बटाट्यावर पण आपण तणनाशक आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे। मेट्रोबुझन नावाचं जे घटक असतं त्याची तुम्ही आपल्या बटाट्याच्या प्लॉटवर तुम्ही त्याची फवारणी घेऊन गवत कंट्रोल करू शकतात। पण हे कधी करायचं? आपला बटाट्याचा प्लॉट कमीत कमी समजा 21 ते 25 दिवसाचा झालेला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही बटाट्या प्लॉटवर मेट्रोबुझनची फवारणी करून तुम्ही तिथलं गवत कमी करू शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात बटाटा प्लॉट हे एकदम चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन झालेलं आहे। मग ह्या आणि प्लॉट या प्लॉटला आपण बघू शकतात की ड्रीप केलेलं आहे। तर ड्रीप केलेलं असल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण ड्रीप मधून पण खतं सोडू शकतो, कोणकोणते डोस कधी गेले पाहिजे या गोष्टींचा आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतो। तर जास्त काही नाही शेतकरी मित्रांनो, जनरली आपण जे सगळ्या पिकांना जे डोसेस देत असतो त्याच डोसेसचा इथं आपण घेऊ शकतो। त्याच्यामध्ये सुरुवातीपासून समजा हुमिक ऍसिड असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, या गोष्टी सोबत आपण स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे हा बेडवर घेतलेला आहे। बेडवर घेण्यामागचे फायदे तुम्हाला माहित आहे। आपण जे पण आपले जे पिकं असतात, जे जमिनीच्या आत म्हणजे मातीच्या आतले पिकं असतात, हे जर आपण बेडच्या आतमध्ये जर घेतलं तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात। तिथं जेवढी त्याला जास्त माती लागेल तेवढे चांगल्या पद्धतीने ते ग्रोथ घेत असतात। तर या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे। फक्त याला आता आपल्याला काय करायचंय, एक मेन म्हणजे गवताचं कंट्रोल करणे। त्यासोबत आता याला अजून तर आपण एक पण फवारणी वगैरे काही दिलेली नाही, त्याच्यानंतर ड्रिचिंग बी झालेली नाही। इथून पुढे आपण या सगळ्या गोष्टी या प्लॉटला देणार आहोत। सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच, खूप साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की बटाट्यामध्ये तणनाशक येत असतं का? तर बटाट्यामध्ये पण तणनाशक अवेलेबल आहे। मेट्रोबुझन नावाचं जे घटक असतं त्याची तुम्ही फवारणी करू शकतात आणि आपल्या बटाटा प्लॉटमध्ये तुम्ही तणनाशक कंट्रोल करू शकतात। चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात। आणि आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला, धन्यवाद।